तर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या विधान परिषदेसाठी भाजपाचे 3 उमेदवार सुद्धा जाहीर झालेले आहेत अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। भाजपाच्या वाटेला विधान परिषदेच्या 3 जागा आहेत आणि या 3 जागांवर उमेदवार जाहीर झालेत। दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे अशी सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। भाजपाने तिन्ही नावं दिल्लीला पाठवल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। तर विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागा भाजपाच्या कोट्यामध्ये आहेत, एक जागा शिवसेनेला आणि एक जागा ही राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली आहे। तर भाजपाच्या या 3 जागांवर उमेदवार जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर, माधव भंडारी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, यांना संधी दिली आहे असं सूत्रांनी म्हटलंय। माधव भंडारी हे भाजपाचे प्रवक्ते आणि त्यांना अनेक वेळा डावललं गेलं होतं, मात्र यावेळेस त्यांना संधी मिळणार अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक होती, त्यातील 3 जागा या भाजपाच्या कोट्यात आहेत, भाजपाच्या वाटेला आलेल्या आहेत आणि या 3 जागांसाठी भाजपाचे उमेदवार सुद्धा जाहीर झालेले आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या 3 नावाला भाजपाने पसंती दिलेली आहे। ही 3 नावं भाजपाकडून जाहीर झालेली आहेत आणि ही तीनही नावं दिल्लीला सुद्धा पाठवलेली आहेत अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भाजपानं तिन्ही नावं ही दिल्लीला पाठवल्याची माहिती समोर येते। भाजपाच्या वाट्याला 3 विधान परिषदेच्या जागा आहेत आणि या 3 जागांवर भाजपानं नावं जाहीर केली आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, भाजपाच्या वाट्याला 3 जागा आहेत आणि भाजपानं तीनही नावं घोषित केलेली आहेत, माधव भंडारी यांचं नाव सुद्धा यामध्ये। नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीत काही दिवसांवरती आहे। विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर विधान परिषदेचे जे आमदार आहेत त्यांची वर्णी ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागली आणि 5 जागा या विधान परिषदेच्या आपण बरेचदा रिक्त झालेल्या आहेत आणि त्या 5 जागांवरती 3 जागा या भाजपच्या गोट्यात आहेत आणि एक जागा आपण बघतोय राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एक शिवसेना यांच्याकडे। आणि आपण बघतोय या ठिकाणी नावं ही आता निश्चित झालेली दिल्लीमध्ये गेलेली आहे। त्यामध्ये आपण बघितलं तर भाजपकडून 3 नावं ही विधान परिषदेच्या रिंगणात आहेत। त्यामध्ये पहिलं नाव आहे अमरनाथ राजूरकर, दुसरं नाव आहे दादाराव केचे आणि तिसरं नाव आहे माधव भंडारी। या तिघांची नावं ही दिल्लीमध्ये गेलेली आणि दिल्लीमध्ये आता यांच्यावरती शिक्कामोर्तब होणार आणि यांना पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण बघितलं तर या तिघांवरती वर्णी लागते का आणि विधान परिषदेवर यांना पुन्हा एकदा जागा भेटते का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे, कारण की विधान परिषदेची निवडणूक आपण बघितलं काही दिवसांवरती आणि त्यासाठी हे नावं 3 हे दिल्लीला गेलेले आहेत आणि त्यांची वर्णी लागण्याची कुठेतरी शक्यता आहे। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल।